नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी काजल मानकर. विदर्भ आयुष्य ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ह्या सेशनमध्ये MPSC संयुक्त गट क मुख्य परीक्षेचा जो पेपर 2 होता लिपिक टंकलेखक या पदासाठी, तर त्याच्यामध्ये 2 सेक्शन असतात बघा, की चालू घडामोडीचा एक सेक्शन असतो आणि पुरस्कार. ह्याच्यावरचे जे प्रश्न आहेत त्याचं आपण विश्लेषण बघणार आहोत ह्या सेशनमध्ये. लक्षात घ्या, आपल्या अकॅडमीचं जे प्रकाशन आहे चालू घडामोडीचं म्हणजेच ग्रीन बुक जी आहे ती आपण महाराष्ट्रभर त्याच्या PDF ज्या आहेत उपलब्ध करून देतो. टेलिग्राम चॅनलवर सुद्धा विदर्भ IAS अकॅडमीच्या तुम्हाला त्या सगळ्या फाईल्स उपलब्ध होतात. त्याच्यामधनं अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. बघूया आपण जे आहेत प्रश्न काय काय होते. 6वा प्रश्न होता, 2019 या वर्षाचा साहित्य अकादमी पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आणि चित्रपट दिग्दर्शिका सई परांजपे यांना आणि मग एक दिवस हे जे आहे पुस्तक, तर ह्या अनुवादित पुस्तकासाठी जाहीर झाला आहे. ज्येष्ठ अभिनेते ब्लँक यांनी लिहिलेल्या अँड देन वन डे या इंग्रजी पुस्तकाचा हा अनुवाद आहे. बघा, पुरस्काराच्या बाबतीत विचारलेला आहे. आता ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या की साहित्य अकादमी पुरस्कार जो आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल की आधी सुरुवात कधी झाली वगैरे. तर साहित्य अकादमी पुरस्काराची सुरुवात झाली बघा 1954 मध्ये. आता लक्षात घ्या, हा जो पुरस्कार आहे हा अनुवादित पुस्तकासाठी मिळालेला आहे. मग अनुवादित पुस्तकांसाठीचे जे पुरस्कार आहेत त्याला सुरुवात कधी झाली तर 1989 मध्ये जे आहे हे अनुवादित पुस्तकांसाठी पुरस्कार द्यायला सुरुवात झाली आहे. साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार असं त्याला म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये जे आहे 2019 साठीचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे बघा. 2019 मध्ये जे आहे 23 लँग्वेजमध्ये 23 भाषांमध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता. आणि याच्यामध्ये लक्षात घ्या पुरस्काराचे स्वरूप कसं आहे तर 50,000 रुपये रोख, 50,000 रुपये रोख आणि ताम्रपत्र अशा प्रकारे याचं जे आहे ते स्वरूप आहे. ओके. आणि हा जो आहे अनुवादासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. हे जे पुस्तक ह्यांनी सई परांजपे यांनी अनुवादित केलेलं आहे तर ते ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शाह यांचं ते पुस्तक आहे. कोणतं? अँड देन वन डे हे. आता लक्षात घ्या की ह्याच्यामध्ये जे आहे साहित्य अकादमी पुरस्कारामध्ये जे आहे युवा पुरस्कार सुद्धा दिला जातो, बाल साहित्य पुरस्कार सुद्धा दिला जातो. ओके. तर ह्याच्यामध्ये नेक्स्ट पाहूया आपण प्रश्न. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या खेळाडूंना अर्जुन पुरस्कार 2022 ने सन्मानित करण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये लक्षात घ्या अर्जुन पुरस्कार जे आहे त्याला सुरुवात कधी झाली होती तर त्याला सुरुवात झाली 1961 मध्ये. आणि कोणाला दिले जाते? क्रीडापटूंना दिले जाते. कशासाठी दिलं जातं तर मागील 4 वर्षांमध्ये जे आहे इंटरनॅशनल लेवलवर त्यांची क्रीडेमधली कामगिरी कशी आहे ती बघून जे आहे हा अर्जुन पुरस्कार देण्यात येतो. आणि हा जो पुरस्कार आहे बघा, नीरज चोपडा यांना कशासाठी, भालाफेकपटू आहेत ते, आणि त्यांना ऑलिम्पिकमध्ये जे आहे गोल्ड मेडल सुद्धा मिळालेलं आहे. म्हणजेच ॲथलेटिक्ससाठी जे आहे त्यांना मिळालेला आहे हा. त्याच्यानंतर हिमा दास यांना सुद्धा ॲथलेटिक्ससाठीच मिळालेले आहेत. आणि तिसरा आहे मनप्रीत सिंग यांना जे आहे हॉकी या खेळासाठी हा अर्जुन पुरस्कार प्राप्त झालेला आहे. मग आता भारत कुमार राठोड यांना मिळालेलं नाहीये. तर नीरज चोपडा, हिमा दास आणि मनप्रीत सिंग म्हणजे आपलं उत्तर असायला पाहिजे अ, ब आणि ड. अ, ब आणि ड असा एक ऑप्शन आपल्याकडे आहे, तो म्हणजे ऑप्शन चौथा. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. नेक्स्ट प्रश्न आहे, ॲक्च्युली आय मेड देम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत हे विचारलेलं आहे आपल्याला. बघा, अनेक पुस्तकं जे प्रकाशित होतात तर ते तुम्हाला व्यवस्थित करावे लागतात, कारण जे आहे अशा प्रकारे सिंगल लाईनर प्रश्न त्याच्यावर बनतात. आणि याच्यामध्ये जे आहे हे पुस्तक आहे गुलजार यांचं. ओके, लक्षात ठेवायचं, गुलजार यांचं पुस्तक आहे. आणि ह्यांचं एक नाव जे आहे ओरिजिनल नाव ते सुद्धा एकदा लक्षात ठेवायचं. त्यांचं ओरिजिनल नाव आहे संपूर्ण सिंग कालरा. ते जे आहेत कवी, त्याच्यानंतर सॉन्ग रायटर, लिरिसिस्ट वगैरे आहेत आणि त्यांना अनेक नॅशनल अवॉर्ड सुद्धा मिळालेले आहेत. आता हे जे पुस्तक आहे त्यांचं ॲक्च्युली आय मेड देम हे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे जे मोठमोठ्या व्यक्तींना ते भेटले आणि त्यांच्यासोबत भेटून काय अनुभव काय होता, त्यांच्याकडून त्यांना काय शिकायला मिळालं, अशा प्रकारचं एक मेमोरी जे आहे तर त्यांनी या पुस्तकामध्ये हे सगळं अनुभव लिहिलेले आहेत. नेक्स्ट आहे,
ट्री सिटी 2021 पुरस्कार खालीलपैकी कोणत्या शहराला प्राप्त झालेला आहे? हा पुरस्कार जो आहे ट्री सिटी पुरस्कार हा कुणाद्वारे दिला जातो? तर युनायटेड नेशन्स फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन जे आहे, म्हणजेच अन्न आणि कृषी संघटना, आणि त्याच्यानंतर दुसरं म्हणजे इथं जे आहे फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन प्लस आर्बर डे फाउंडेशन जे आहे, आर्बर डे फाउंडेशन त्यांच्याद्वारा जो आहे हा हे जे आहे ट्री सिटी 2021 पुरस्कार दिला जातो. आणि याच्यामध्ये बघूया आपण की आपल्याला विचारण्यात आलं आहे की भारतातील कोणते याला प्राप्त झालेला आहे शहरांना, तर हा जो आहे मुंबई या शहराला प्राप्त झालेला आहे. आता लक्षात घ्या, मुंबई जी आहे ही दुसरी सिटी आहे जी भारतामधली जी आहे ट्री सिटी म्हणून याला पुरस्कार मिळाला. दुसरी, पहिली कोणती आहे बघा, दुसरी आहे मुंबई आणि पहिली जी आहे ती आहे हैदराबाद ही सिटी. हैदराबाद ही सिटी जी आहे तर त्याला हा पहिले हैदराबादला मिळाला आहे आणि त्याच्यानंतर मुंबई. मग कशाच्या बेसिसवर जे आहे असा पुरस्कार देण्यात येतो? तर 3 स्तंभ जे आहेत ते लक्षात ठेवायचे. बघा 3 गोष्टी इथं लक्षात ठेवाव्या लागतील. पहिली गोष्ट म्हणजे काय, तर रेग्युलर ट्री प्लांटेशन, झाडांचं वृक्षारोपण जे आहे ते लक्षात घेतलं जातं. त्याच्यानंतर सायंटिफिक केअर ऑफ ट्रीज, सायंटिफिक केअर ऑफ ट्रीज, आणि तिसऱ्या नंबरला आहे ते म्हणजे तर इथं अवेअरनेस जे आहे वृक्षारोपणाबद्दल, त्याच्यानंतर फॉरेस्ट्रीबद्दलचा अवेअरनेस किती आहे, या 3 स्तंभांवरून जे आहे तर इथे ट्री सिटी पुरस्कार देण्यात येतो. ओके, मुंबईला मिळालेला आहे. म्हणजे आतापर्यंत जे आहे भारतातील 2 सिटी जे आहेत त्या ट्री सिटी म्हणून घोषित झालेल्या आहेत, हैदराबाद आणि त्याच्यानंतर मुंबई. नेक्स्ट आहे योग्य कथने ओळखा. नंदा खरे यांच्या उद्या या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार 2020 मिळाला. बरोबर आहे. नेक्स्ट आहे आबा महाजन यांच्या आबाची गोष्ट या लघुकथा संग्रहास बाल साहित्य पुरस्कार 2021 प्राप्त झालेला आहे. तर हे वाक्य बघा चुकीचं आहे. आता का चुकीचं आहे, तर आबा महाजन यांना जी आहे आबाची गोष्ट या लघुकथेसाठी बाल साहित्य पुरस्कार मिळालेला आहे, परंतु ह्याचं इयर जे दिलंय ते चुकीचं आहे. इयर कोणतं आहे, तर आबा महाजन यांना 2020 या वर्षासाठी जे आहे तर हा बाल साहित्य पुरस्कार देण्यात आला होता. आणि मग इथे जे आहे आपल्याला पाहावं लागेल की साहित्य अकादमी पुरस्कार बघा याच्यामध्ये योग्य कथने विचारले आहेत अ आणि ब. आता अ काय आहे, बरोबर आहे, ब चुकीचं आहे, म्हणजे आपल्याला फक्त अ हे झालं आपला आन्सर ऑप्शन. आता साहित्य अकादमी पुरस्कार आपण पाहिलं की 1954 मध्ये त्याला सुरुवात झाली होती. आणि लक्षात घ्या त्याच्यामध्ये आणखी 2 कॅटेगरीज आहेत, ते म्हणजे त्याच्यामध्ये युवा साहित्य पुरस्कार सुद्धा दिला जातो. आता या युवा पुरस्काराला जे आहे कधी सुरुवात झाली होती, तर 2011 मध्ये द्यायला सुरुवात झाली होती. आणि त्याच्यानंतर मग हा युवा पुरस्कार कुणाला दिला जातो, तर 35 वर्षेपर्यंत ज्यांचं वय असतं, ओके, त्या लेखकांना हा पुरस्कार दिला जातो. आणि त्याच्यानंतर दुसरी कॅटेगरी आहे ती म्हणजे बाल साहित्य पुरस्कार. हा बाल साहित्य पुरस्कार जो आहे तर त्याला सुरुवात झालेली आहे 2010 पासून. बाल साहित्यामध्ये जे लेखक लिहितात तर त्यांना हा पुरस्कार दिला जातो. आता हा बघा की आबा महाजन यांना आबाची गोष्ट ह्या लघुकथेसाठी हा बाल साहित्य पुरस्कार मिळाला होता 2020 मध्ये. आता इथे जे आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची की मग वेगवेगळे काय आहेत, वेगवेगळे घटक आहेत, मग तुम्हाला ते जे आहेत वेगवेगळ्या इयरच्या बाबतीत लक्षात ठेवावं लागेल की मग इथे फक्त त्यांनी इयर चेंज केलं. मग आपण कधी कधी काय करतो, न्यूज आपण वाचलेली असते पण आपण इयर मध्ये घोळ करतो आणि मग तिथं येत असून पण बाकी सगळं तुम्हाला येतं पण इथं इयर मध्ये कन्फ्युजन होतं, म्हणून ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं. तर बघा मग आता 2021 चा कुणाला मिळालाय, तर 2021 चा हा बाल साहित्य पुरस्कार जो आहे तो मिळाला आहे संजय वाघ यांना. कशासाठी, तर त्यांचं साहित्य जे आहे जोकर बनला किंग मेकर, जोकर बनला किंग मेकर या पुरस्कारासाठी, हे जे आहे या साहित्यासाठी त्यांना हा 2021 चा पुरस्कार मिळालेला आहे, बाल साहित्य पुरस्कार. ओके, नेक्स्ट आहे आर प्रज्ञानंद संदर्भातील चुकीचे विधान कोणते. हे जे आहेत ग्रँड मास्टर आहेत भारताचे, ओके, आणि हे नॉर्वेजियन चेस मास्टरला
पराभूत केलेल्या विश्वनाथन आनंद व पी हरिकृष्ण यांच्या नंतरचा तो तिसरा भारतीय आहे. हे काय आहे? बरोबर आहे. आता हे नॉर्वेजियन जे चेस मास्टर आहेत त्यांचं नाव मॅग्नस कार्लसन, त्यांच्याबद्दल बोलायचं आहे. ह्या दोघांनी आधी त्यांना जे आहे पराभूत केलं होतं. त्याच्यानंतर आर प्रज्ञानंद जे आहेत हे तिसरे भारतीय व्यक्ती आहेत त्यांना पराभूत करणारे. आणि मॅग्नस कार्लसन यांच्याबद्दल तुम्हाला माहीत असेल की जगत जेता राहिलेले आहेत ते चेसमध्ये. आता हे जे आहेत आर प्रज्ञानंद यांची माहिती बघायची झाली तर हे 10व्या वर्षी, वयाच्या 10व्या वर्षी जे आहे ते इंटरनॅशनल मास्टर म्हणून उदयास आले होते. त्यावेळी ते सगळ्यात वयाने सगळ्यात लहान होते. आणि 12व्या वर्षी जे आहेत तर ते ग्रँड मास्टरचं टायटल त्यांना मिळालं होतं आणि त्यावेळी ते सगळ्यात लहान दुसऱ्या क्रमांकाला होते. आता हे जे आहे विश्वविजेता मॅग्नस कार्लसनला 4 महिन्यांच्या अवकाशात त्याने 2 वेळा पराभूत केलं होतं. हे सुद्धा काय आहे? बरोबर आहे. 2022च्या चेसेबल मास्टर स्पर्धेचा तो विजेता आहे. तर हे वाक्य जे आहे चुकीचं आहे. ओके, इथे लक्षात ठेवा हे जे चायनाचे प्लेयर होते तर लायरन नावाचे, तर या लायरन नावाच्या चायनाच्या प्लेयर जे आहेत ते या 2022च्या चेसेबल मास्टर स्पर्धा जी आहे त्याचे विजेते राहिलेले आहेत. त्याच्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. आपल्याला चुकीचंच विधान निवडायचं होतं. हे आपला आन्सर आहे. नेक्स्ट आहे बघा, वेस्टब्रिज आनंद चेस अकॅडमीशी ते संलग्न आहेत. बरोबर आहे. याच्यामध्ये जे भारताचे अनेक वेगवेगळे ग्रँड मास्टर्स आहेत ते सुद्धा ह्या अकॅडमीशी, चेस अकॅडमीशी संलग्न आहेत. म्हणजे बाकी तीनही वाक्य बरोबर आहेत. तिसरं वाक्य जे आहे ते चुकीचं आहे. नेक्स्ट आहे जोड्या लावा. याच्यामध्ये ध्यानचंद पुरस्कार जे आहे 2022 आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर बघा हे जे ध्यानचंद पुरस्कार आहेत याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की हे जे ध्यानचंद पुरस्कारांबद्दल ज्याच्याबद्दल आपल्याला विचारण्यात आलं आहे ते 2002 मध्ये याची सुरुवात झाली होती या ध्यानचंद पुरस्कारांना. आणि ते कशासाठी देत होते तर लाईफ टाईम अचिव्हमेंट जे आहे स्पोर्ट्समधली त्यासाठी हे पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार या खेळामध्ये देण्यात येतात. आता लक्षात घ्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा पुरस्कार जेव्हा 1991-92 मध्ये चालू करण्यात आला होता त्याचंही सध्या जे आहे नाव बदलण्यात आलेलं आहे. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं करण्यात आलं आहे. पण इथं थोडं कन्फ्यूज व्हायचं नाही. ठीक आहे, हा लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड आहे ज्याची सुरुवात 2002 मध्ये करण्यात आली होती. मग आता आपण पाहूया की इथे जे आहे सत्यदेव प्रसाद आपल्याला कोणत्या क्रीडा प्रकाराशी ते जे आहेत संलग्न आहेत ते विचारण्यात आलेलं आहे. तर सत्यदेव प्रसाद हे बघा कशाशी रिलेटेड आहे तर आर्चरी, धनुर्विद्येशी रिलेटेड आहेत. आणि या सगळ्यांना जे आहे हे 2018 या वर्षासाठीचे घोषित झालेले आहेत. ठीक आहे. भारत कुमार छत्री हे हॉकीशी रिलेटेड आहेत, हॉकीचे गोलकीपर आहेत ते. त्याच्यानंतर बॉबी ॲलिसियस जे आहेत तर ॲथलेटिक्ससाठी त्यांना मिळालेलं आहे. ॲथलेटिक्समध्ये त्यांनी जे आहे उंच उडी म्हणजे हाय जंप या खेळासाठी त्यांना मिळालेलं आहे. आणि दादू दत्तात्रय चौगुले जे आहेत त्यांना कुस्ती या खेळासाठी हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. म्हणजेच आपला आन्सर काय असायला पाहिजे बघा, अचं 4 बचं 1, अचं 4 बचं 1 असा एकच ऑप्शन आहे तो म्हणजे ऑप्शन नंबर 1. कचा आहे बघा 2 ॲथलेटिक्स बरोबर आहे. आणि हे म्हणजे दादू दत्तात्रय चौगुले कुस्ती. तर इथे जे आहे पहिला आन्सर ऑप्शन जे आहे ते आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट प्रश्न आहे राफेल नदालच्या नावावर सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपदाचा विक्रम नोंदविण्यात आलेला आहे. जानेवारी 2022 पर्यंत त्यांच्या नावावर किती ग्रँड स्लॅम विजेतेपद नोंदविण्यात आले होते. आता एक लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा हे वाचता तर आता इथं कन्फ्युजन कुठे होतं तर तुम्ही हे वाचलेलं असतं की काय झालेलं आहे मॅग्नस कार्लसन राफेल नदाल यांना जे आहे ग्रँड स्लॅम मिळालेले आहेत. परंतु तुमच्या लक्षात एक आकडा येतो तो म्हणजे काय रिसेंटचा आकडा तो म्हणजे हा 22 हा. परंतु आपल्याला जे आहे इथं थोडंसं ट्रिक वापरलेली आहे आयोगाने. काय विचारलंय जानेवारी 2022 पर्यंत विचारलेलं आहे आपल्याला. त्याच्यामुळे आन्सर जे आहे ते आपलं चौथा आन्सर येणार नाही तर आन्सर येणार आहे आपलं तिसरं. का बरं तर 21 जानेवारी 2022 पर्यंत त्यांना 21 ग्रँड स्लॅम पदके मिळालेली होती. आणि त्याच्यानंतर जे आहे लक्षात घ्या म्हणजेच हे 21वा ग्रँड स्लॅम पदक जे होतं त्यांचं ऑस्ट्रेलियन ओपन
ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद त्यांना मिळालं होतं आणि त्याच्यानंतर जे आहे 22वा ग्रँड स्लॅम जे आहे त्यांचं ते फ्रेंच ओपनचं त्यांना मिळालेलं आहे. परंतु हे ऑस्ट्रेलियन ओपन जे आहे ह्याचं जे मिळालं ते 31 जानेवारीला त्यांना मिळालेलं आहे आणि आपल्याला जानेवारी 2022 पर्यंतच विचारलं होतं, म्हणून 21 हा आकडा जो आहे तो बरोबर आहे. इथं 22 बरोबर येणार नाही, जरी त्यांच्याकडे सध्या स्थितीला 22 आहेत पण आपल्याला जानेवारी 2022 पर्यंत विचारलं होतं, म्हणून आपला आन्सर असणार आहे 21. ओके, लक्षात आलं. स्पेनचे हे खेळाडू आहेत आणि यांच्याकडे ग्रँड स्लॅम पदकं फार मोठ्या प्रमाणात 22 एवढे सध्या झालेले आहेत, पण आपला आन्सर असणार आहे 21. त्याचं रिझन आहे हे एवढं जे टाकलंय, ट्रिक टाकली आहे आयोगाने ते. नेक्स्ट आहे द ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेतर्फे 2004 साली अग्निबाणाच्या इंधनाबद्दलच्या महत्त्वाच्या कामगिरीसाठी डॉक्टर वसंत गोवारीकर यांना कोणता पुरस्कार देण्यात आला. तर हे जे आहे कोणता पुरस्कार मिळालाय पाहूया आपण. तर ह्याच्यामध्ये हा पुरस्कार जो होता आर्यभट्ट पुरस्कार त्यांना प्राप्त झाला होता. याच्यामध्ये जे आहे तुम्हाला माहिती असेलच की हे इस्रोचे डायरेक्टर म्हणून सुद्धा राहिलेले आहेत. त्यांनी काय केलं होतं की हे इंधन जे आहे सॉलिड प्रोपेलंट इंधन जे आहे त्याच्याबद्दलच्या शोधाबद्दल, त्याच्यानंतर मॉन्सून मॉडेल जो आहे भारताचा त्याच्याबद्दल पण त्यांनी जे आहे डीप असं संशोधन केलेलं आहे. त्याच्यानंतर केमिकल फर्टिलायझर्सबद्दल सुद्धा त्यांचं डिटेल असं संशोधन आहे. हे जे आहेत वैज्ञानिक, तर ह्यांच्या अशा मोठ्या योगदानाबद्दल त्यांना हा मानाचा आर्यभट्ट पुरस्कार जो आहे तो ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया तर्फे मिळाला होता. आणि याची स्थापना कधी झाली, तर याची स्थापना झाली बघा 1972 मध्ये स्थापना झाली होती. आता यंग ॲस्ट्रॉनॉमर पुरस्कार, त्याच्यानंतर न्यू डिस्कवरी पुरस्कार, हे पुरस्कार सुद्धा द ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया तर्फे देण्यात येतात, पण ह्यांना मिळालेला जो आहे तो आर्यभट्ट पुरस्कार आहे. आणि 2015 मध्ये त्यांची डेथ झाली होती. गणितातील उच्च शिक्षण घेतले नसतानाही त्यातील विविध शोधांमुळे, त्यासाठी केलेल्या अविरत कष्टांमुळे गणितानंद ही उपाधी जी आहे कुणाला मिळाली असं विचारण्यात आलेलं आहे बघा आपल्याला. तर ही उपाधी जी आहे दत्तात्रय रामचंद्र कापरेकर यांना मिळाली. आणि हे जे आहेत शाळेत शिक्षक होते, स्कूल टीचर होते. नाशिक येथे जे आहे महाराष्ट्रातील नाशिक येथे ते स्कूल टीचर होते. आणि ह्यांना गणितातील त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं नव्हतं, गणितामध्ये जे आहे PG झालं नव्हतं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं नव्हतं, तरीही त्यांनी गणितातील अनेक जे आहेत वेगवेगळ्या गोष्टी शोधून काढल्या, त्याच्यावर संशोधन केलं. जसं कापरेकर कॉन्स्टंट हे जे आहे त्यांनी शोधून काढलं. वेगवेगळे नंबर्स जे आहेत, संख्या, त्यांच्याबद्दल संशोधन केलं. आणि एवढ्या साऱ्या त्यांच्या योगदानाबद्दल जे आहे आणि म्हणूनच त्यांना काय गणितानंद असं उपाधी मिळाली. आणि याच गणितातील वेगवेगळ्या शोधांबद्दल त्यांना 1927 मध्ये रँगलर परांजपे हे जे आहे मॅथमॅटिकल प्राइज सुद्धा त्यांना मिळालं होतं गणितातील योगदानासाठी. ओके, आता बघा हे जे आहे आपल्याला याच्यामध्ये फर्स्ट जे आपला प्रश्न आहे तर इथे जे आहे 2019चं हे वर्ष, तर ह्याच्यामध्ये आणखी एका व्यक्तीला पुरस्कार मिळाला होता. हे पण लक्षात ठेवायचं आहे आपण की औरंगाबादचे ते होते. औरंगाबादची जी व्यक्ती आहे त्यांनाही हा पुरस्कार उर्दू साठी मिळाला होता. तर उर्दू याच्यामध्ये बघा त्यांनी जे आहे ते म्हणजे असलम मिर्झा यांना हा पुरस्कार मिळाला होता. असलम मिर्झा यांना हा पुरस्कार मिळाला होता. कशासाठी? अनुवादित पुस्तक त्यांचं मोरपंख या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. आणि याच्यामध्ये हे जे आहे मोरपंख हे जे आहे पुस्तक तो कशाचा अनुवाद आहे की मीच माझा मोर हे जे पुस्तक आहे तर प्रशांत असणारे यांचं पुस्तक आहे हे. प्रशांत असणारे यांचं मराठी पुस्तक आहे मीच माझा मोर. तर या पुस्तकाचा अनुवाद जो आहे उर्दूमध्ये असलम मिर्झा यांनी केला होता, मोरपंख नावाचा. आणि त्यासाठी सुद्धा त्यांना जो आहे अनुवादाचा पुरस्कार मिळालेला आहे.
चालू घडामोडीचा कोर्स जो आहे आपल्या विदर्भ IAS अकॅडमीचं जे ॲप आहे त्याच्यावर तुम्हाला अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये पूर्ण वर्षभराच्या न्यूज ज्या आहेत कव्हर केल्या जातात आणि जसं राज्यसेवा, ग्रुप बी, त्याच्यानंतर ग्रुप सी, टेक्निकल, प्रिलिम्स, ह्या सगळे जे आहेत प्रिलिम्स आणि मेन्स हे सगळं त्याच्यामध्ये कव्हर केलं जातं. नेक्स्ट प्रश्न आहे बघा, कॉलरवाली वाघीण, पेंचची राणी, सुपरमॉम अशी विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या व 11 वर्षांमध्ये 29 बछड्यांना जन्म देणाऱ्या वाघिणीच्या मृत्यूसमयी वय किती होते असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. तर ही जी वाघीण होती, जिला कॉलरवाली वाघीण किंवा जे आहे सुपरमॉम म्हणून ओळखल्या जायचं, पेंच या व्याघ्र प्रकल्पामध्ये होती, तर तिचं मृत्यूसमयी वय होतं 17 वर्ष. ओके, आता ही जी आहे याच्यामध्ये 29 बछड्यांना जन्म देऊन त्यांनी जे आहे विक्रम नोंदवला होता. आणि इथे 2008 मध्ये जे आहे कॉलरवाली वाघीण का म्हटलं जायचं, कारण त्यांना जे आहे ट्रॅक करण्यासाठी असं कॉलरबद्ध करण्यात आलं होतं. 2008 मध्ये या वाघिणीचा जे आहे मृत्यू झालेला आहे आणि कितव्या वर्षी, तर 17व्या वर्षाची ती वाघीण होती. नेक्स्ट आहे 1857 साली मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. हे भारतातील दुसरे आणि राज्यातील पहिले विद्यापीठ असून कितीपर्यंत म्हणजे कोणत्या वर्षापर्यंत हे राज्यातील एकमेव विद्यापीठ होते, तर लक्षात घ्या 1857 मध्ये. आता काय ठरलं होतं की 1857 मध्ये एक तर उठाव झाला, राईट. आता याच्यामध्ये जे आहे त्याच्यानंतर ठरवण्यात आलं की लंडनच्या विद्यापीठाच्या धर्तीवर भारतामध्ये सुद्धा विद्यापीठ स्थापन करण्यात यावे, म्हणून पहिलं विद्यापीठ जे आहे कलकत्ता येथे स्थापन करण्यात आलं होतं. दुसरं विद्यापीठ जे आहे बघा हे मुंबई विद्यापीठ स्थापन करण्यात आलं होतं. म्हणूनच भारतामधील हे दुसरं विद्यापीठ होतं स्थापन झालेलं, परंतु महाराष्ट्रामधील हे पहिलंच विद्यापीठ होतं. आता आपल्याला विचारलंय ते कधीपर्यंत राज्यातील एकमेव विद्यापीठ होतं, तर लक्षात घ्या 10 फेब्रुवारी 1949. 10 फेब्रुवारी 1949 ला काय झालं, तर जे आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना झाली. म्हणजेच इथं लक्षात घ्या 1948 पर्यंत काय होतं, हे राज्यातील एकमेव विद्यापीठ होतं. 49 ला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना झाली. त्यानंतर आहे भारतातील कोणते राज्य जनुक बँक प्रकल्प उभारणारे पहिले राज्य आहे, तर हे जे राज्य आहे महाराष्ट्र आहे. अशा प्रकारची जनुक बँक, कशासाठी, जेनेटिक बँक. तर इथं जे आहे वेगवेगळ्या प्राणी प्रजाती, त्याच्यानंतर वनस्पती प्रजाती ह्यांचं संवर्धन करून ठेवणे, त्याच्यानंतर काही ज्या असा प्रादेशिक प्रजाती असतात, काही झाडांच्या लोकल प्रजाती असतात त्यांचं संवर्धन करणे, प्राणी जातींचं संवर्धन करणे आणि ते जतन करून ठेवणे, या सगळ्या गोष्टींसाठी जे आहे अशा प्रकारची जनुक बँक प्रकल्प महाराष्ट्रामध्ये स्थापन करण्यात येतोय. आणि हा अशा प्रकारचा भारतातील पहिलाच प्रकल्प असणार आहे महाराष्ट्र, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आहे योग्य कथन किंवा कथने ओळखा. पहिलं वाक्य आहे रुपाली चाकणकर यांची 2021 मध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. बरोबर आहे. ह्याच्या आधी ज्या विजया रहाटकर ह्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या आणि त्यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद खाली होतं. 2021 मध्ये रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली. आता लक्षात घ्या की हे जे आहे राज्य महिला आयोगाची स्थापना कधी झाली होती, तर 1993च्या कायद्यानुसार याची स्थापना झाली होती महाराष्ट्रामध्ये 1993. आणि इथं जे आहे याच्यामध्ये आपण जर त्याचं स्वरूप पाहिलं तर एक अध्यक्ष असतात, त्याच्यानंतर 6 सदस्य असतात, त्याच्यानंतर एक सदस्य सचिव असतात. ओके, आणि एक जे आहे DGP त्याच्यामध्ये असतात. अशा प्रकारचं काय असतं, तर त्याचं स्वरूप असतं. आणि रुपाली चाकणकर ह्यांना जे आहे 3 वर्षाचा कार्यकाळ अध्यक्ष म्हणून लाभणार आहे. 3 वर्ष, म्हणजे पहिलं वाक्य बरोबर आहे. नंतर आहे न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांची लोकायुक्तपदी 2021 मध्ये नियुक्ती करण्यात आली. हे सुद्धा वाक्य काय आहे, बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये लोकायुक्ताची स्थापना जी आहे कधी झाली होती, 1971 मध्ये झाली होती. आणि भारतातील महाराष्ट्र हे पहिलंच राज्य होतं ज्यांनी लोकायुक्ताची नियुक्ती केली होती. आता लक्षात घ्या की कायदा जो आहे लोकायुक्ताचा तर ओडिशाने पहिला केला होता. ओडिशा राज्याने त्यांनी 1970 मध्येच कायदा केला होता, परंतु याची अंमलबजावणी सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याने केली. आणि हे जे आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत विद्यासागर कानडे यांची लोकायुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोण करतं, जे आहे तर राज्यपाल जे आहेत त्याची नियुक्ती करत असतात. म्हणजे इथे योग्य कथने विचारलेलं आहे, अ आणि ब दोन्ही योग्य आहेत.
नेक्स्ट आहे खालीलपैकी अयोग्य जोडी निवडा. अयोग्य विचारलेलं आहे म्हणजेच इनकरेक्ट. तर इथं बघा वर्ष दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर उत्कृष्ट संसदपटू सन्मानित व्यक्ती विधानसभेच्या कोण कोण आहेत आणि कोणाला कोणत्या वर्षीचा पुरस्कार मिळालाय ते विचारलं आहे. बघा याच्यामध्ये संसदपटू, त्याच्यानंतर चांगलं भाषण यासाठी सुद्धा पुरस्कार देण्यात येतो. हे जे आहेत पुरस्कार 2021 मध्ये घोषित करण्यात आलेले आहेत आणि 2015-16 मध्ये डॉक्टर अनिल बोंडे यांना मिळाले, बरोबर आहे ही जोडी. 2016-17 मध्ये सुभाष साबणे यांना मिळालेलं आहे, हे सुद्धा बरोबर आहे. आणि 2017-18 मध्ये जे आहे उत्कृष्ट संसदपटू विधानसभेचे म्हणून सन्मानित कोण झाले होते, राहुल कुल. हे सुद्धा जोडी काय आहे, योग्य आहे. आपल्याला अयोग्य जोडी विचारण्यात आली आहे, अयोग्य आहे का कोणती, नाही, म्हणजे वरील पैकी एकही नाही. हे आपलं चौथं ऑप्शन जे आहे ते आपला आन्सर आहे. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणत्या नगरपालिकेला स्वच्छ सर्वेक्षण वर्ष 2021चा प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. स्वच्छ सर्वेक्षण जे आहे कुणाद्वारे केलं जातं, तर केंद्रीय जे आहे केंद्रीय स्वच्छता मंत्रालय जे आहे त्यांच्याद्वारे हे जे जाहीर केलं जातात. आता स्वच्छ सर्वेक्षण जे आहे तर इथे याच्यामध्ये महाराष्ट्रातले आपल्याला स्थानं दिलेले आहेत. तर महाराष्ट्रातल्या नगरपालिकांचा क्रम लक्षात ठेवायचा. इथं पहिल्या क्रमांकावर आहे कोणतं, विटा. ओके, म्हणजे हे आपला आन्सर आहे. त्याच्यानंतर कोणतं आहे तर लोणावळा दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे सासवड. ओके, महाराष्ट्रातील हे लक्षात ठेवायचे. आणि स्वच्छ सर्वेक्षण 2022चा जर आपण विचार केला तर त्याच्यानुसार इंदोर हे जे शहर आहे हे सलग 5व्यांदा, कितव्यांदा, सलग 5व्यांदा जे आहे भारतातील सर्वात स्वच्छ शहर ठरलेलं आहे. आणि त्याच्यानंतर छत्तीसगड हे जे राज्य आहे हे सलग 3ऱ्यांदा जे आहे सर्वाधिक स्वच्छ राज्य ठरलेलं आहे. ओके, तर इथं विटा जे आहे हे या नगरपालिकेला प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणत्या राज्याने राष्ट्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग पुरस्कार 2022 मध्ये प्रथम पारितोषिक मिळवलेला आहे, तर ह्याचं उत्तर आहे ओडिशा या राज्याने हे प्रथम पारितोषिक मिळवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे बघा कुणाचा क्रमांक लागतो, त्याच्यानंतर लागतो बिहार आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे हरियाणा या राज्याचा इथे क्रमांक लागतो. ओडिशा या राज्याला जे आहे MSME म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी हा प्रथम जे आहे पुरस्कार त्यांनी पटकावलेला आहे. नेक्स्ट आहे देव्याटनम. देव्याटनम आंतरराष्ट्रीय परिषद 2022 चे उद्देश काय आहेत. ही परिषद जी आहे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांनी आयोजित केलेली आहे. आणि ह्याचं जे आहे हे जी परिषद आहे कशाचा, तर आझादी का अमृत महोत्सव या उत्सवाचा तो भाग आहे. आता कशासाठी उद्देश विचारलेले आहेत आपल्याला. पहिला उद्देश दिलाय मंदिराच्या तत्वज्ञानात्मक व धार्मिक पैलूंवर विचार करणे, बरोबर आहे. याच्यामध्ये जे आहे सायंटिफिक, रिजनल, त्याच्यानंतर रिलिजियस वाईज वेगवेगळ्या दृष्टीने जे आहे कशाचा या मंदिरांचा विचार केला जाणार आहे, त्यावर चर्चा केली जाणार आहे. नेक्स्ट आहे मंदिर वास्तुकलेच्या विविध शैलींचा उत्क्रांती व विकास यावर संवाद करणे, हे सुद्धा त्याचा उद्देश आहे. म्हणजे जसं वेगवेगळ्या शैलीची मंदिरं आहेत भारतामध्ये, राईट, तर मग त्या शैलींच्या बद्दल त्याची उत्क्रांती कशी झालेली आहे, विकास कसा झालेला आहे याच्यावर संवाद करणे, हे दोन्हीही उद्दिष्टाने ही परिषद भरवण्यात येणार आहे. म्हणजेच आपलं जे आहे अ व ब हे दोन्ही उद्देश त्याचे आहेत. नेक्स्ट आहे खालीलपैकी योग्य कथन किंवा कथने ओळखा. अ आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या वॉल ऑफ फेम वैशिष्ट्य असणारी गीता गोपीनाथ ही पहिली महिला ठरली आहे, तर हे वाक्य काय आहे, बरोबर आहे. आता इथे वॉल ऑफ फेम जे आहे म्हणजेच इथं असं म्हटलं जात आहे त्याला वॉल ऑफ चीफ इकॉनॉमिस्ट असं सुद्धा त्याला म्हटलं जात आहे. आणि तुम्हाला माहीत असेलच की 2018 मध्ये गीता गोपीनाथ यांची IMFच्या चीफ इकॉनॉमिस्ट म्हणून काय तर नियुक्ती झाली होती. चीफ इकॉनॉमिस्ट झाल्या होत्या त्या IMFच्या. आणि आता सध्या जे आहे त्याचं IMFच्याच पहिल्या डेप्युटी मॅनेजमेंट डायरेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे.
म्हणजेच काय, पहिल्या उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून IMFच्या त्या नियुक्त झालेल्या आहेत. 2018 मध्ये त्या IMFच्या चीफ इकॉनॉमिस्ट म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. आता दुसरं वाक्य बघूया. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या वॉल ऑफ फेम वैशिष्ट्य असणारी गीता गोपीनाथ ही पहिली भारतीय ठरली आहे. तर हे जे आहे पहिली भारतीय ठरलेली आहे, हे वाक्य चुकीचं आहे. कारण पहिले जे होते ते म्हणजे रघुराम राजन हे ठरले होते. आता रघुराम राजन हे जे आहेत RBIचे माजी गव्हर्नर सुद्धा राहिलेले आहेत. पहिले भारतीय रघुराम राजन होते. त्याच्यामुळे दुसरं वाक्य काय चुकीचं आहे. आपल्याला योग्य कथने ओळखायचे आहेत. तर पहिलं, फक्त पहिलं जे आहे ते योग्य आहे, दुसरं चुकीचं आहे. नेक्स्ट आहे हबीबजंग रेल्वे स्थानकाचे राणी कमलापती, भोपाळची अंतिम हिंदू राणी नामकरण करण्यात आले, तिच्या बाबत खालीलपैकी काय खरे नाही असं विचारलेलं आहे आपल्याला. तर ती राजा कृपाल सिंगची मुलगी होती, बरोबर आहे. बघा इथे जे आहे अंतिम हिंदू राणी होत्या, कारण याच्यानंतर त्यांच्या डेथ नंतर जी आहे भोपाळमध्ये नवाबांची सत्ता चालू झाली. त्याच्यामुळे दोस्त मोहम्मद जे आहे तर त्यांनी ह्यांचा मृत्यू झाल्यानंतर तिथलं सत्ता काबीज करून तिथं नवाबांचं सत्ता चालू झाली. ओके, ती निष्णात घोडेस्वार व धनुर्धारी होती, हे सुद्धा करेक्ट आहे. तिचा विवाह निजामशाह सोबत झाला होता, हे सुद्धा बरोबर आहे. निजामशहांचे ते जे आहेत 7व्या पत्नी होत्या. आणि याच्यामध्ये दिलंय की तिचा मृत्यू 1950 मध्ये झाला. तर हे जे आहे हे चुकीचं आहे, कारण त्यांचा मृत्यू जो आहे 1723 मध्येच झाला होता. काय, त्यांनी आत्महत्या केली होती आणि त्यांचा मृत्यू 1723 मध्ये झाला. म्हणजे इथं आपल्याला काय ओळखायचं होतं बघा, काय खरे नाही, ते चौथं वाक्य जे आहे त्यांच्याबद्दल खरं नाही आहे, बाकी सगळे वाक्य बरोबर आहेत. आणि हे हबीबजंग रेल्वे स्थानक जे आहे भोपाळचं, तर इथे भोपाळ हे जे रेल्वे स्थानक आहे तर हे पहिलं खाजगी रेल्वे स्थानक ठरलेलं आहे भारतामधलं, आणि त्याचं नामकरण आता राणी कमलापती असं करण्यात आलेलं आहे. बघा हे जे आहे या पेपरमधले सगळे आपण चालू घडामोडी, म्हणजे त्याच्यामध्ये पुरस्काराचे सुद्धा प्रश्न आले 10 आणि 10 चालू घडामोडीचे सुद्धा प्रश्न आले, असे 20ही प्रश्न आपण बघितलेला आहे. कोणताही प्रश्न एकदम कठीण असा नव्हता. आपण जे आपल्या प्रकाशन आहे ग्रीन बुक, त्याच्यामध्ये अनेक प्रश्न त्याच्यामधून आले होते, आणि तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर थोडंफार आयोगाने थोडंसं ट्रिकी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, वर्ष बदलून त्याच्यानंतर काहीतरी पहिलं दुसरं ह्याच्यामध्ये, म्हणजे आपलं ॲक्च्युली ज्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं तिथं ते बदल करण्यात आले. म्हणून तुम्ही जर प्रश्न व्यवस्थित वाचला तर तुम्हाला हमखास हे जे आहेत मॅक्झिमम याच्यामधनं जमले असतील प्रश्न, अशी अपेक्षा आहे. ओके, तर इथं आपण थांबूया. ठीक आहे, थँक्यू.